प्रयत्नांती परमेश्वर का म्हटले जाते? छोट्याशा चिऊताईने सांगितली तिची कहाणी. महाभारताचा प्रसंग होता. कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती. कुठे काही खड्डे खाच कळगे राहिले नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोचले. तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्णाजवळ आली. ती म्हणाली, भगवंता, या मनुष्याच्या भांडणात आम्हा मूकजीवांना शिक्षा का? मी आणि माझी पिले कोणाच्याही अद्याप-मध्यात नसताना या युद्धाचे दुष्परिणाम आमच्या कुटुंबालाही झेलावे लागत आहे. तुमच्या हत्ती दळातल्या एका हत्तीने एका ढुशात रणभूमीवरील झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटे पिलासकट जमिनीवर आले. माझ्या तान्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ? भगवंता, आता तुझ्या आशेवर आम्ही आहोत, असे म्हणत चिमणी उडून गेली. श्रीकृष्णाचे डोळे पाणावले. अर्जुनाने कारण विचारले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशीपासून युद्ध सुरू होणार होते. सगळे रणधुरंदर कुरुक्षेत्रावर पोचले. त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली. युद्ध सुरू झाले की ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील, या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभ्या असलेल्या हत्तीवर निशाणा धरला. हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली, भगवंता, तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही असे वचन घेतले आहे. यावर श्रीकृष्णाने काही न बोलता बाण सोडला. तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि गळ्यातली दोरी तुटून घंटा जमिनीवर पडली. काही काळात घमासाने युद्ध सुरू झाले. तब्बल 18 दिवस चालले. अनेकांचे प्राण गेले. कौरव संपले, पांडव जिंकले. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले. कुरुक्षेत्रावर रक्तमांसाचा चिखल पडलेला होता. ते पाहून अर्जुनाचे मन विदीर्ण झाले. एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथापुढे आलेली घंटा उचलायला सांगितली. अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरून जड घंटा उचलली. घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिलं भेदरलेल्या अवस्थेत दिसली. एवढ्या मोठ्या गदारोळातही या इवल्याशा जीवांना जीवनदान कसे मिळाले? या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले. तर त्यावेळेस त्या पिलांची आई उडत कृष्णाजवळ आली आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानत होती. भगवंता, जे कोणीही करू शकले नसते ते तू करून दाखवलेस. आमच्यासारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगात काळजी घेतलीस. माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस. जसा माझ्या मदतीला धावून आलास तसाच प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जा. त्याचे रक्षण कर आणि त्यांच्या प्रयत्नांना जगण्याच्या उमेदीला बळ दे. तर मित्रांनो, आपण फक्त प्रयत्न करायचे, बाकी भार देवावर सोडून द्यायचा. तो सगळं सांभाळून घेतो. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, परंतु जिथे प्रयत्न संपतात तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हटले आहे. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा, जसे या छोट्याशा चिऊताईने सोपवले. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.